नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. रस्ता अगोदरच लहान आहे, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे. आणि बघा, रस्त्यावरच उभं राहावं लागतंय अक्षरशः. सिटी लिंक बसमध्ये बसण्यासाठी किंवा रिक्षा धरण्यासाठी पूर्ण रस्त्यावर उभे आहेत सर्व नागरिक. जीव मुठीत धरून अक्षरशः उभं राहावं लागतंय. बघू शकतो आपण प्रवासी किती आहेत या ठिकाणी. हां, बस नाही का? हां ना. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी सर्व भाविक थांबलेले आहे. बिलकुल रस्त्यावर या ठिकाणी थांबावं लागतंय. कुठे जायचंय तुम्हाला? त्र्यंबकला. मग बस नाही ना. किती वेळ झाला? बराच वेळ झाला, तास दीड तास झाला आम्हाला. दीड तासापासून इथं उभा आहे. हां. सगळं फूल येत आहे. सर्व बस फुल असतात, त्याच्यामुळे काही मला काही जागा नाही भेटत. हा ना. आणि बिलकुल स्टँड रस्त्यावर आलेला आहे. त्र्यंबकला जायचं आहे भाविकांना, परंतु बसेस नाही आहे. सर्व भाविक त्र्यंबकला आहे का? हा, त्र्यंबकला जाणार. तिकीट वनडे काय सगळे वनडेवाले वन डे तिकीट काढलेलं आहे. सगळे वनडे दाखवतो हे बघ. आणि बस नाही आहे. एवढे पास आहे. ओके. 100 लोक पास झाले इकडं. नाशिक जनमतचे संपादक चंद्रकांत धात्रक यांनी महानगरपालिकेमध्ये कळून ताबडतोब सिटी लिंक बसेसची व्यवस्था करण्यास सांगितले. दरम्यान या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता सध्या वाढलेली आहे.